आमचा पक्ष ओरिजिनल आहे. आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. ऐका जरा उत्तर ऐका. आमचा पक्ष ओरिजिनल आहे. आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्यातून जर कोणी बाहेर गेलं आणि त्यांचं ॲप्लिकेशन जर विधानसभेच्या अध्यक्षांनी एंटरटेन केलं असेल तर विधानसभेचे अध्यक्ष जे डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय घेत आहेत त्याच्या आधी त्यांनी केलेली ही प्रिजुडाइज ॲक्शन आहे असं माझं मत आहे. 2 मिनिटं ऐका पूर्ण. आणि त्यामुळं आम्ही कुठलीही मागणी केलेली नाही. आम्ही मागणी न करण्याचं कारण आमचाच पक्ष आमचंच कार्यालय ते आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करण्याचा प्रश्न नाही. ज्यांनी अर्ज केलाय मला माहीत नाही कोणी अर्ज केलाय का. अर्ज केला असेल तर तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही हा त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्यासमोर आहे. 31 जानेवारीच्या आत त्याच्यावरती निर्णय घेणार आहेत. त्याच्या आधी त्यांनी ही केलेली आधीच केलेली कृती आहे. त्यामुळं त्यावर बघू आपण पुढं. व्हीप जारी करण्याचा प्रसंग आला नाही. प्रसंग आला तर ते व्हीप जारी होतील. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्यूट इन द पार्टी. आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आहे आणि कारण ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशनकडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही. त्यामुळे अचानक तिथे अर्ज गेलेला आहे. त्याची सुनावणी तिथं चालू आहे. 8 तारीख आता अजून 1 तारीख पडलेली आहे. त्यामुळे बघू नका एवढी घाई करायची नाही. नाही असं आहे की माझ्या पक्षाचे सदस्य त्या तिथं आले किती कुणी कुठेही गेलेलं असलं तरी त्या तिथं आले तर ते बसू शकतातच ना. आम्ही असं मानतच नाही की आम्हाला सोडून कुणी गेलेलं आहे आजपर्यंत. या क्षणी आता सत्तेत जाऊन शपथ घेतलेली आहे हा विरोधाभास आहे. पण ते आमचं डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ना. त्याच्यावर आम्ही स्वतःहून पत्र देऊन हे करण्याची गरज नाही. आमचाच पक्ष मूळ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.